डायनासॉर कसे जन्माले आले आणि त्यांनी आपल्या पृथ्वीवर 16 कोटी वर्ष राज्य केले आहे सांगतो, ते पण मराठीतून, कारण की विज्ञान हे मराठीतून खूप चांगलं समजते. तर गोष्ट आहे साधारणपणे 23 कोटी वर्ष आधीची. त्या पिरियडला म्हणतात ट्रायसिक पिरियड. आणि त्यानंतर पृथ्वीवर एक असा भयानक गोष्ट घडली की त्याला म्हणतात मेगा एक्सटिंक्शन, म्हणजे मोठा ऱ्हास. त्यामध्ये काय झालं की आपल्या पृथ्वीवरची जे 90 ते 95% स्पीसीज होती ते तिथंच नष्ट झाली. तर इथंच चालू झाला डायनासॉरचा गेम. झालं असं की आता पूर्वी पृथ्वी खाली झाली होती, त्याच्यानंतर जे रेप्टाईल्स उरले होते त्यांनी पर्यावरणाच्या जागा भरायला सुरुवात केली ना, आणि जे पुरेपूर हे प्राणी उरले होते शिल्लक राहिले त्यांनी नवीन नवीन हॅबिटॅट, नवीन नवीन अधिवास वापरायला सुरुवात केला आणि त्याने उत्क्रांती केली त्याच्या इकडे. आणि त्याच्यानंतर जे उत्क्रांती झाली, एक्सप्लोर करायला सुरुवात केली नवीन नवीन हॅबिटॅट, अधिवास. त्याच्यानंतर त्यातून एक ग्रुप नवीन जन्माला आला, त्या ग्रुपचं नाव होतं अर्कोसॉस. या प्राण्याची जी अंडी होती ते जमिनीवर टिकू राहिली ती चांगली, आणि ज्याची जी त्वचा होती ते पाण्याशिवायही चांगली व्यवस्थित राहत होती. आणि तेव्हाची जे तापमान होतं गरम थंड, या तापमानासाठी ते एकदम परफेक्ट प्राणी होते, म्हणून ते सर्वाईव्ह झाले आणि त्यांची संख्या वाढत गेली. पहिले जे डायनासोर होते ते फार काही मोठे नव्हते, फक्त कोंबडीच्या आकाराचे होते, पण ते उत्क्रांती तिथेच थांबली नाही, ते मोठे मोठे होत गेले. उत्क्रांती होत गेली तसे तसे ते मोठे होत गेले. आणि तुम्हाला माहित आहे का एवढे मोठे डायनासोर पक्षी कसे काय बनले, हेच जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच पुढचा पार्ट पहा. आणि जर तुमच्याशी लहान मुलं असेल, तुमचे मित्रमैत्रिणींना हा पार्ट नक्कीच शेअर करा, कारण की याच्यामुळे आपली जानकारी अजून वाढेल. तिथपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिव.